नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. आबांची लाडकी ताई या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या गोडताईंचं आणि मैत्रिणींचं खूप खूप असं सारं स्वागत आहे. तर मी एक दूध उत्पादक शेतकरी, हे माझं बोलायचं राहून जाणार आता, कारण का लक्षात बसतो तर म्हणलं ते नंतरनं सांगावं. आणि ही माझी ना शेळी मी त्या दिवशी आणलेली, तिचा व्हिडिओ काढलेला त्या दिवशी पण. आणि आता ना माझ्या ह्या शेळीची अवस्था ना त्या जपानमधल्या पंचसारखी झाली, कारण का तिला आई सोडून तिच्या मालकाने तिला विकलं लहान असतानाच. आणि तिच्या जोडीला जी तिची बहीण होती ना ती पण तिला सोडून गेली. मग ती काय करते, आता मला बाहेर आलं की सारखी ओरडती आणि माझ्यापाशी जवळ ये म्हणती. तर मग मी ना तिला असं वरती झाड आहे ना तुती शेळ्यांना ही तुती खूप खूप आवडते. तर मी असं तिला एक 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 काढून टाकत होती, तर ती पण खात होती. आणि किती जरी गवत आणलं, काय जरी तिला ठेवलं तरी ती खायचं नावच घेत नाही, नकोच म्हणती खायला आणि नुसतं वरडती. आणि मी फक्त तिला जवळ पाहिजे, मी जवळ गेली की मग लगेच शांत बसते आणि माझ्या जवळ येते. सेम त्या जपानमधल्या पंचसारखं ती आपल्याला कुरवाळती, आपल्याजवळ येते, उभा राहते आणि तिला सतत तिच्यापाशीच बसून राहावं. आता मला तिच्यापाशी बसून राहायला चालेल का? मला माझी कामं तर करावीच लागणार. मी बाहेर घरातनं पडली की हिचं ओरडायला चालू असतं. तर म्हणलं चला 5 मिनटं हिला पण वेळ द्यावा, तिच्यासाठी तिला पण थोडंसं बरं वाटतं. मुका जीव आहे, बोलता येत नाही, पण मन तर तिला आहेच ना की मला कुणीतरी मायेचं असावं. आणि ओरडून ना हिचा तर घसाच बसून गेला आहे. तर बघा, मला सेम त्या पंचची आठवण आली आणि म्हणलं माझ्या शेळीची अवस्था त्या पंचसारखीच झाली. म्हणून हिचं थोडंसं मी शूट घेतलं, तिला थोडंसं खायला घातलं, बराच वेळ घातलं, थोडंसं नंतर लक्षात आल्यानंतर शूट घेतलं. तर ती जेवढं दिल तेवढं कवळं शेंडं होतं ना ती खातच होती. तिला परत नंतर थोडंसं गहू पण चारलं, आणि जास्त जर चारलं तर मग पोट फुगायची भीती. आणि खातच होती आणि एकदम अशी ओरडत नव्हती. पण तिचा घसा बसलेला बघून तर मला आणखीनच वाईट वाटायला लागलं की काय करणार ह्या मुक्या चित्राबाला, तर आपल्याशिवाय कोणीच नाही. तर चला मग आव्हानचं इकडं चाललं होतं. आता आपला सीझन बंद झाला म्हणल्यावर गाडी सर्व्हिसिंग करून आणायची. घरी तर धुतली, एवढा चिक्कल केला आहे दारात, तरी पण त्यांचं काही मन भरलंच नाही. शेवटी त्यांनी तिला सर्व्हिसिंग सेंटरला घेऊन निघाले. आणि बघा, तुम्ही व्हिडिओमध्ये समोर येत नाहीत आणि बोलायचं तर लांबचीच गोष्ट राहिली. पण साधं शूटसुद्धा मीच तर उभा राहावा, मी शूट घेते असं म्हणलं तरी पण त्यांना आवडत नाही. मग मला तरी पण वाटत होतं की त्यांना आरशातनं दिसतं का काय, म्हणून मी थोडंसं शूट घेतलं. आणि मग इकडं आपल्या गायींचं परत म्हणलं आता चला 4चं टायमिंग झालं आहे, तर गायींकडे जाऊया. कारण का आज आहोंची मदत नाही म्हणल्यावर आपल्याला एकट्याला सगळं हे काम करावं लागणार. तर मी झाडू शेण काढायचं ना, अशा टोकऱ्या मी पाठीच्या एकसा पानाने कट केले. त्या पहिली पाटी माझी तुटलेली. आणि एवढं छान शेण काढायला येतं ना, आपल्या हात भरायची पण गरज नाही, हात शेणाला लावायची पण गरज नाही. असं भरून घ्यायचं खरडून आणि परत झाडू मारायचं, एकदम स्वच्छ होऊन जाते. तर अगोदर ना ही शेण काढून घ्यायचं, शेण काढल्यानंतर मग झाडू मारायचा. आणि झाडू मारला ना मग शेण भरून घ्यायचं आणि एकदम असं आपल्या आता बघा किती घाण वाटतंय, असं की दाखवलं मी, म्हणलं बघा स्वच्छता अजिबात वाटत नाही. तर इकडं झाडून घेतल्यानंतर ना मग परत बघा किती स्वच्छ वाटते. तर महत्त्वाचा पार्ट आपल्या गायींच्या गोठ्यातला पहिल्यांदा तर ती म्हणजे स्वच्छता. तर म्हणलं चला अगोदर स्वच्छता करून घ्यायची आणि नंतर मग वैरण कट करायची आणि ओतायची. पण स्वच्छतेला मला जवळजवळ अर्धा पाऊण तास गेला. एवढं शेण 8 गाई आणि 9वी कालवड, असं 9 गायींचं शेण होतं. तर ती शेण उचलायला मला एवढा वेळ जातो की अर्धा पाऊण तास जातो. पण सगळं शेण उचलल्याशिवाय मग स्वच्छ पण वाटत नाही. तर मी 4च्या अगोदरच हे माझं रुटीन चालू केलेलं. आणि म्हणलं चला तुमच्यासोबत थोडंसं व्हिडिओ पण होऊन जाईल आणि माझं काम पण होऊन जाईल. तर मी ना ट्रायपॉड नेलेला आणि त्याला मोबाईल सेट करून घेतला, मोबाईल असा ठेवून दिला आणि मग व्हिडिओ काढायला चालू केलं. मग कधी ना मी थोडासा व्हिडिओ आवडला माझ्या जर दाखवला तर त्यांनी मला लगेच विचारलं की व्हिडिओ तुझा कोणी घेतला. तर मी सांगितलं, अहो ती व्हिडिओ काढायचं नाही का मी मागवलं, त्यानं व्हिडिओ काढते. माझं व्हिडिओ तर कोण काढणार, तो मला तर आवड नाही व्हिडिओ काढायची आणि मला तर खूप आवड आहे व्हिडिओची. मग करायचं काय, दोघांचा पण मेळ बसत नाही. तर मग म्हणलं चला आज आपण दाखवूया. आणि इथं ना गोट्यात अक्षरशः ना काही म्हणजे काहीच ठेवलं नाही, सगळं बाहेर काढून टाकलं आहे.
त्या दिवशी गोण्या ठेवलेल्या होत्या, म्हणजेच पेंडीची ठिकी आपल्या मोकळी झालेली मी बांधून एक फळी केली आणि फळीवर ठेवलं. तर तेवढं पण सगळं गायींनी तोंडाने पाडून घेतलं आणि मग आता ती पण काढून टाकलं बाहेर. म्हणलं ह्यांना ना काहीच आवडत नाही. तर मी शूट घ्यायला मोबाईल लावला होता आणि तिथं ती शूट घ्यायचं ट्रायपॉड असतं ना, ती लावलं होतं. तर प्रत्येक गाय ना त्याला येऊन बघत होती, वास घ्यायची आणि परत वाटायचं ती पाळलं तर, त्याच्यावर पाय मोबाईलवर दिला तर. म्हणून माझं लक्ष सारखं त्या गायीकडं आणि मोबाईलकडंच होतं. कारण का पहिलं माझं 2 मोबाईल असंच फुटून गेल्यात आणि आता परत मला तर एवढी भीती वाटते मोबाईलची की शूट घेताना माझं लक्ष सगळं त्या मोबाईलकडंच असतं. की त्याचं काय त्याला काय मुख्य चित्राबाला त्याला काही समजतच नसतं ही मोबाईल आहे का काय. ह्यांना फक्त काय की ही काय आहे एवढंच तिला बघायचं होतं. आणि किती जरी हाणलं त्या गायींना तरी त्या गायी काय पाठीमागं लांब सरकत नव्हत्या आणि माझं इकडं स्वच्छता करायचं चालू होतं. तर मग काय झालं, एक मकवानाचा प्लॉट बघितला आहे आणि तो मकवानाचा प्लॉट ना घ्यायचा आहे आपल्याला मुरघासासाठी. आणि माझं नियोजन तर कसं चालू आहे आता की मुरघासाला ना बॅग भरायचीच नाही, बॅग आपल्याला परवडत नाही, बॅगीचा खर्च त्यांचा. गडी ना एक बॅग भरायला 1100 रुपये आणि आपल्याला 500 रुपये 550 रुपयेला एक बॅग पडते. तर एक बॅग आणि गडी असं मिळून आपलं 1500-1600 रुपये असं वेस्टच जाते. तर मग म्हणलं आपण काहीतरी थोडंसं वेगळं करूयात. वेगळं म्हणजे काय, सगळीच करतात आता, भरपूर गाया ज्या ज्या गोट्यात आहेत ती करतातच. तर आपण पण प्रयत्न करून बघूया. तर माझं चालू आहे की खड्डा काढायचं. मी आहोंना सांगत होते की आपण का नाही खड्डा घेऊया JCBनं आणि पहिल्यांदा 2-3 हजार रुपये खर्च येईल आपल्याला कागद आणायला. तर जाड मस्त असा कागद आणूया मोठा आणि कागद अंथरून घेऊ, खडं वेचायचं, खड्डा मस्तपैकी पाडायचा आणि त्याच्यात अर्ध्या एकराची वैरण आणून वतायची. म्हणजे मुरघास करून ठेवला ना मग आपल्याला आणखीन थोडंसं सोपं जाईल. तर इकडं ना मग मी असं सांगितल्यावर त्यांना पण थोडंसं पटलं आणि त्यांचं आता एकच म्हणणं येतं आहे सारखं की आपल्याला वैरण जर आयती असेल ना तर मग एवढा ताप होणार नाही. कारण का वैरणीची एवढी धावपळ होती एवढी, आणि जवळ जर नाही वैरण भेटली ना तर मग लांब बाहेर गावी पण आम्ही वैरणीला जातो आणि तिकडं जर वैरणीला गेलं ना आमचा पूर्ण दिवस जातो. आजच सकाळची गोष्ट सांगते तुम्हाला. आज सकाळी ना गायींचं आपण लवकर तर उरकून म्हणजे आवरतोच गायींचं. धारा झाल्या, गायींचं सगळं काम झालं आणि दुधाचं वजन केलं, मशीनला लावलं दूध, फॅट बघितली, चिठ्ठी काढली, डाटावर पाठवला की इकडं लगेच चला वैरणीला. गायींना काय पाणी पाजायचं नसतं, त्यांचं फक्त शेण टाकायचं असतं आणि अशा मोकळ्या सोडून दिल्या आणि टाकी भरून घ्यायची. फक्त टाकी भरून घेतली की गाई मग मनानं त्यांना जेव्हा पाणी पिऊ वाटेल तेव्हा पाणी पिते. ती एक आपलं काम तिथं वाचतं. आणि अक्षरशः ना 8ला 10 मिनटं कमी होती सकाळी. तोपर्यंत आमचं सगळं उरकलेलं आणि सगळं करून केंडाला शील पॅक करून केंड बाहेर ठेवून आम्ही 8 वाजून 5 मिनटांनी निघालो. बाहेरगावी जायचं म्हणल्यावर कसं लवकर गेलेलंच बरं. आणि मग ऊन पण होतं परत आणि दुसरी पण कामं असते ती आपल्याला, तर ती पण आपली कामं राहून जाते ती. तर मग आम्ही 9ला ना करेक्ट 1-2 सऱ्या अशा तोडून झाल्या. तर 1000 रुपयाला एक सरी मकवान. तर एवढं छान आहे ना, एक नंबर मकवान मिळाले, पण लांब मिळाले. मग असं लांब मिळालं की मग त्याला वेळ जातो. तर मग आहोंचं चालू होतं की आपण मुरघास केला ना आपल्याला एवढा त्रास पण होणार नाही आणि आणखीन 2 गायी घ्यायच्या असं त्यांचं चालू आहे आता की आपण आणखीन 2 गायी घेऊया, आणखीन 2 गायी घेऊया. आणि अगोदर ना ज्यावेळेस गायींना रेट नव्हतं ना त्यावेळेस मी सारखी म्हणायची की आपल्याला गाय घेऊया, आपल्याला गाय घेऊया. तर त्यावेळेस मला त्यांनी सपोर्टच दिला नाही आणि गाय पण घेऊन दिली नाही. तर नको म्हणल्यानंतर बघा आपल्याला पण मग नाही घेता येत आणि घे म्हणलं तरच मग म्हणजे जायला येतं, बघायला येतं, विचारायला येतं. आणि बघा इकडं परत माझं ही स्वच्छ केलेलं तुम्हाला असं दाखवते मी. तर गायींचं एवढं म्हणजे मी आतमध्ये आहे ना, तर आम्हाला कधी बांधशील आणि कधी आम्हाला वैरण टाकशील ही त्यांचं चालू होतं. मग कुंड्यांपाशी येऊन सारखं उभा राहायच्या. तर मला ना ह्यांना लगेच बांधता येत नाही कारण का इकडं माझी वैरण कट नव्हती. मग नाही म्हणलं अगोदर बांधवायचं नाही, अगोदर वैरण कट करून घ्यायची. तर मग इकडं ना असा ऊस पण घेतला आहे. गायींचं ऊसाने ना पोट भरतं.
मग ऊस तर कालच आणलेला, कारण का आज होणारच नाही ऊस आणणं म्हणून. आणि इकडं बघा ही ट्रॅक्टरमध्ये मकवान आणले, तर मकवानाची टाटं पण मोठी मोठी आहे ती आणि कणसं पण मोठी आहे ती. आणखीन 4-5 दिवसांनी भरपूर दुधात येणार. आता थोडंसं पातळ दूध आहे त्यातलं, अशी थोडीशी म्हणजे 4-5 दिवस आणखीन पण टायमिंग आहे. मग चला म्हणलं आता इकडं आपला कटर चालू केला आणि मी वैरण कट करायला चालू केलं. तर इकडं गाईंचं चालू होतं इकडून तिकडं तिकडून इकडं करायचं. तर माझी ना अशी वैरण कट करून झाली आणि वैरण कट करायला पण जवळजवळ 15 ते 20 मिनटं जाते ती. तर मग वैरण कट करून झाली आणि गाय बांधून घेतल्या की मग अशी सगळ्यांना मी वैरण ओतून घेतली. तर यांचं एवढी धडपड चालू असते की आम्हाला पहिलं टाकावं. पण सगळ्यांना एक 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 पाटी अशी टाकत गेली की मग या अशा शांत होऊन जाते त्या आणि खायला चालू होतं यांचं. आणि मग माझं बघा शूट काढायचं चालू होतं. तर किती छान वाटतंय बघा, किती म्हणजे असं निवांत होते ते, अजिबात मग इकडं तिकडं नाही ना, गोंधळ नाही, असं छान मग त्यांची वैरण खायचं चालू असतं. तर मग म्हणलं चला आपलं पण शूट घ्यायचं थोडंसं, त्या एवढ्या कामातनं पण माझं शूट घ्यायचं चालूच असतं. थोडं असं थोडं तसं, कुठलं चांगलं वाटेल ते मग असं दाखवायचा मी प्रयत्न करत असते. तर मी पहिल्यांदा ना पेंड ओतली, बारली ओतली, एक एक पाटी वैरण ओतली. आणि हिला ना नवीन आणलेलीमुळं हिला काही कुंडी नाही, तर हिला कुंडी आणणंच होईना. तर मग हिला कुंडी आणायची तर राहून जाते. तर आता म्हणलं 2 घ्यायची आवडची इच्छा आहे ना, तर परत आपण आणखीन